वी स्कूल या संस्थेतर्फे आज एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती आणि या कॉन्फरन्ससाठी IFS आणि प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी राजेश गवांडे सर आपल्याकडे समोर आहेत. आपण त्यांना विचारूया, सर नेमका आज काय उद्देश होता? काय विद्यार्थ्यांना संदेश दिलाय? पहा वेलिंगकर कॉलेजनी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटनी हा जो कॉन्फरन्स इथे आयोजित केलेला हे रिजनल कॉन्फरन्स होता. इथे अनेक देशातले प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या त्यांच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर म्हणा, स्टुडंट्स मोठ्या प्रमाणात होते. इंडस्ट्री कनेक्ट मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं आणि विचारांची घेवाणदेवाण झाली, जेणेकरून भारत आणि परदेशामध्ये ह्या कोलॅबोरेशन्स कशा वाढू शकतात. आपल्याला भारताला एक ग्लोबल एज्युकेशन हब म्हणून जर प्रमोट करायचं असेल, तर त्याचा पाथवे काय असायला पाहिजे, रोडमॅप काय असायला पाहिजे, ह्याकरता जरी भारत सरकारने आणि महाराष्ट्र राज्य सरकारची काही धोरणं असतील, पण ती इम्प्लिमेंट करायला आपल्याला आपल्या इथल्या संस्था पाहिजेत. तर ह्या संस्थांमधलं जोपर्यंत एक दुसऱ्यांशी त्या बोलत नाहीत, तोपर्यंत ह्या कोलॅबोरेशनची अपॉर्च्युनिटीज त्याचं इंटेन्शन कॅनॉट गेट ट्रान्सलेटेड इंटू ॲक्शन. तर ह्याचा हा लार्जर ऑब्जेक्टिव्ह होता, जो आजच्या कॉन्फरन्सनी साधला. सर आपण बघितलं तर आजकाल बरेच विद्यार्थी फॉरेनकडे जाण्यासाठी प्रयत्न करतायत. तर या सगळ्यांसाठी पासपोर्ट आपण कसं देतो किंवा पासपोर्टसाठी त्यांना काही सोयी-सुविधा किंवा पटकन पासपोर्ट मिळावा यासाठी आपण काही वेगळं केलेलं आहे का? बरोबर आहे. पहा, पासपोर्ट हा फक्त एक ट्रॅव्हल डॉक्युमेंट नसून आय थिंक इट्स अ डॉक्युमेंट ऑफ होप. म्हणजे माणूस जेव्हा पासपोर्ट घेतो, तो एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी किंवा चांगलं आयुष्य जगण्यासाठी लागणारी साधनं जमा करण्यासाठी परदेशात जात असतो. मग ते शिक्षण असू दे, हेल्थ असू दे किंवा बिझनेस असू दे. अ, मुलांकरता मी हे सांगेन, की जेव्हा पासपोर्ट अप्लाय करायचा असतो, तेव्हा आपली पहिली कागदपत्र सगळी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहेत. आणि जास्त डिटेलमध्ये न जाता, कारण डिटेल सगळे आपल्याला वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. passportindia.gov.in वरती तुम्ही जर गेलात, तर तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स मिळतात. पण ब्रॉडली स्पीकिंग, पासपोर्टची आपल्याकडे 2 कॅटेगरी असतात. एक तत्काळमध्ये मिळतो, जो आपल्याला 72 तासामध्ये, म्हणजे अगदीच अर्जन्सी असेल तर तो 72 तासात भेटू शकतो. आणि दुसरा असतो नॉर्मल पासपोर्ट. पासपोर्ट मिळण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत तुमचे डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स वेबसाईटवरती पाहायचे, ओरिजिनल घेऊन आणि अप्लाय करायचं. काय एकदम सोयीस्कर प्रोसेस झालेली आहे आता. पण सर आपण जर बघितलं तर पासपोर्टसाठी बरीच गर्दी असते. तर अशा वेळेला कधी-कधी विद्यार्थ्यांना लवकर जायचं असतं किंवा हं, लवकर पासपोर्ट हं, हवा असतो. हं. तर त्या साठी काही त्यांच्यासाठी वेगळं जर आपण खिडकी उघडी केली आहे का? किंवा त्यांच्यासाठी काही वेगळं केलेलं आहे? तत्काळ ही जी पासपोर्ट सेवा आहे, ही ह्या कारणाकरताच आहे, कारण कोणालाही जर अर्जंटली पासपोर्ट सेवाची गरज लागली, तर तत्काळच्या अपॉइंटमेंट असतात, त्या देखील वेगळा स्लॉट असतो त्यांचा. आणि तुम्हाला तत्काळ अपॉइंटमेंट लगेच दुसऱ्या दिवशी भेटते. म्हणजे आज जर एखाद्या स्टुडंटला अर्जन्सी असेल, तर त्याला तत्काळची अपॉइंटमेंट उद्या भेटते. अनलाइकली सिच्युएशनमध्ये कधी असं होऊ शकतं, की तत्काळ नाही मिळत आणि ते 2-3 दिवसाच्या पुढची अपॉइंटमेंट मिळत असेल. अशा वेळेला त्यांनी आम्हाला जर ईमेल लिहिला, त्यांची जर गरज कळवली, तर आमच्याकडून सुद्धा आम्हाला ते अपॉइंटमेंट ॲडव्हान्स करून त्यांना त्या दिवशी सुद्धा देता येतील. बट इट डिपेंड्स की अर्जन्सी किती आहे आणि ती जी रिक्वेस्ट करतायत त्याला मेरिट किती आहे. मग त्याच्या बेसिसवरती आपल्याला करून घेता येतं ते. पण तुमचा जो प्रश्न आहे, की स्टुडंटसाठी काही वेगळं कॅटेगरी आहे का? तर ती तशी कॅटेगरी नाही. सगळ्या नागरिकांना, सगळ्या सिटिझन्सला एकच कॉमन पूल असतो. वी स्कूल मध्ये आज तुम्ही आलेला आहात. विद्यार्थ्यांना काय वेगळा संदेश दिलाय? काय संदेश देऊ पाहताय? पहा, अ, माझा आज संदेश जो होता, तो त्याच्या मी 3 भागामध्ये तर त्यांच्याशी बोललो. पहिला भाग होता, की अ, आपण आज जे म्हणतो, की आंतरराष्ट्रीय कोलॅबोरेशन आपल्याला करायचं आहे एज्युकेशनमध्ये, किंवा आपण आज इंटरनॅशनल स्टुडंट्स अट्रॅक्ट करायच्या आपली जी इच्छा आहे, ही प्रथा अगदी पार पूर्वकालीनपासून होती. म्हणजे तक्षशिला आणि नालंदा त्या वेळेपासून आपल्याकडे इंटरनॅशनल स्टुडंट्स यायचे आणि आपल्याकडे ती ती संस्कृती आहे. दुसरा भाग जो होता माझ्या ॲड्रेसचा, मी त्यांना आपलं जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता 2020 मध्ये अ, अ, भारत सरकारने प्रॉम्युलगेट केलेली आहे. त्याच्यामध्ये कारण आपल्याकडे इंटरनॅशनल पार्टिसिपंट्स देखील होते.
तर त्यांना आपण कळवलं की NEPचे काय फीचर्स आहेत, त्याच्यामध्ये ते कसा फायदा घेऊन इकडे शाखा उघडू शकतात. आणि तिसरा जो माझा मुद्दा मी तिकडे मांडला मुलांमध्ये, की आज ग्लोबली जी जिओपॉलिटिकल सिच्युएशन आहे किंवा काही फॅक्टर्स जे आहेत, की आपल्या भारताची जी परराष्ट्र नीती ज्याच्यामुळे अफेक्ट होते, तर त्याचा एक छोटासा त्यांना सिनॉप्सिस दिला मुलांना. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर वी स्कूल या संस्थेतर्फे जी कॉन्फरन्स इथे भरवण्यात आली, तिथे मुलांना संदेश देण्यात आलेला आहे आणि हा संदेश मुलांनी आज घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच वेगळी दिशा विद्यार्थ्यांना मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. व्हिडिओ जर्नालिस्ट अरविंद मोरेसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, NDTV मराठी, मुंबई.